वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो। वाचन ही एक कला आहे। वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, अंतर्मुख करविते। त्याचप्रमाणे जीवनात योग्य अयोग्य काय याची जाणीव करून देते। आपल्या समाजात वाचाल तर वाचाल अशी म्हण प्रचलित आहे, असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी व्यक्त केले। ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात वाचन पंधरवडा निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। यावेळी सभागृहात प्राचार्य डॉक्टर नामदेव उमाटे, उपप्राचार्य तथा ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर आष्टुनकर, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष स्वान म्हणाले की वाचनाची सवय हा माणसाच्या अंगी लागलेला सर्वोत्तम गुण आहे। पुस्तक हे एका कारणास्तव तुमचे चांगले मित्र म्हणून ओळखले जाते। त्यामुळे वाचनाची चांगली सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे। वाचनाची गोड फळे चाखण्यासाठी आपण सर्वांनी रोज किमान 30 मिनिटे वाचले पाहिजे। निवांत जागी बसून वाचनाचा आनंद मिळतो। चांगले पुस्तक वाचणे हा सर्वात आनंददायक अनुभव असतो, असे विचार व्यक्त केले। श्री स्वान यांच्या 84व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले। यावेळी विवेकानंद संगीत कला अकॅडमीच्या कलाकारांनी सुरेल आवाजात हिंदी मराठी गीते गाऊन संगीतमय वातावरण केले। प्राध्यापकांनीही भावना व्यक्त केल्या। या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात आंब्याच्या 2 झाडाची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुधीर आष्टुनकर, संचालन डॉक्टर ज्योती राखुंडे, आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेंद्र लांबट यांनी केले। यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।